विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये मी प्राध्यापक केश नागेश आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कोरोना व्हायरस हा डोळ्यांना न दिसणारा एक सूक्ष्म असा विषाणू, ज्याने माणसाला माणसापासून सुरक्षित अंतर ठेवण्यास भाग पाडले आणि आपल्याच घरात गृहकैदी म्हणून बनविले. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन ही आमची अपरिहार्यता बनली. आपली स्वप्ने 2021मध्ये साकारण्यासाठी 2020मध्ये आपल्याला जिवंत राहणे क्रमप्राप्त आहे. अर्थात या परिस्थितीमध्येही आमची नित्यकर्मे मात्र आम्हाला त्यागता येणार नाहीत. एक शिक्षक म्हणून आम्हाला आमची कर्तव्ये पार पाडावीच लागतील. म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे जीवनाच्या कुरुक्षेत्रावर आपलं रथचक्र थांबता कामा नये. विज्ञानाची कास धरून मार्गक्रमण करणारे आपण प्रगतिशील भारतीय आहोत. या महामारीच्या काळातही आम्ही वर्क फ्रॉम होम ही वाट स्वीकारून ताठ मानेने जगत आहोत. आता यालाच लर्न ॲट होम या सूत्राची जोड देऊन सरस्वतीच्या उपासनेचा ज्ञानयज्ञही प्रज्वलित करूया. अध्ययन, अध्यापन आणि ज्ञानार्जन ही परिक्रमा अखंडित ठेवूया. लर्न ॲट होमद्वारा आपल्या घरातच सरस्वतीचे मंदिर बनवूया. चला, या बंदी काळातही आपली ज्ञान साधना अखंडित ठेवूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बायोलॉजी या विषयाच्या तिसऱ्या घटकाला सुरुवात करणार आहोत. या तिसऱ्या घटकाचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हे दोन्ही शब्द, ज्या शब्दांपासून या तिसऱ्या चॅप्टरचं टायटल तयार झालेलं आहे, ज्याला आपण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन या नावाने संबोधलं. इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरच्या टायटलमधले दोन्ही शब्द तुम्हाला परिचित आहेत. हे दोन्ही शब्द जेनेटिक्स या शब्दाशी रिलेटेड आहेत. आणि मित्रांनो, जेनेटिक्स हा शब्द तुम्हाला परिचित आहे. या शब्दाची डेफिनेशन देखील तुम्हाला माहिती आहे. जेनेटिक्स म्हणजे काय? जेनेटिक्स इज a branch of biology which deals with the scientific study of genes. You may say that genetics is a branch of biology which deals with the study of heredity and variations among the related organisms. दोन शब्द मी तुम्हाला सांगतो, त्यापैकी एक शब्द आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. The term genetics was coined by William Bateson in 1906. It is derived from the Greek word gen. काय म्हणता याला? Gen. It means to grow into or to become. जेनेटिक्स हा शब्द जो आहे, ज्याची डेफिनेशन आपण पाहिले की डेफिनेशनमध्ये आपण म्हणतो की इट इज ए ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. हेरिडिटी या शब्दाचा अर्थ आहे इनहेरिटन्स, किंवा याला तुम्ही सिमिलॅरिटीज असं देखील म्हणता. आणि व्हेरिएशन्स हा जो दुसरा शब्द आहे, याला डिफरन्सेस किंवा बदल असं देखील आपण म्हणू शकतो.
आणि हे जे बदल आहेत किंवा सिमिलॅरिटीज आहेत ह्या कोणामध्ये, तर ते आहेत रिलेटेड ऑर्गॅनिझम्समध्ये. आता आपण या शब्दाची डेफिनेशन पाहूया. तो शब्द आहे हेरेडिटी. हेरेडिटी इज ऑल्सो नोन ॲज इनहेरिटन्स. हेरेडिटी या शब्दाला दुसरा पर्यायी शब्द आहे इनहेरिटन्स. इट कॅन बी डिफाईन ॲज द सिमिलॅरिटीज बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स. इट इज द similarity between parents and their offsprings as well as among the offsprings of the same parents. फॉर एक्झाम्पल, आपण एका चित्रातून हे स्पष्ट करून घेऊया. फॉर एक्झाम्पल, हे दोन पॅरेंट्स आहेत, आई आणि वडील, किंवा पॅरेंट नंबर 1 आणि पॅरेंट नंबर 2. यांच्यापासून जन्माला आलेली अपत्ये नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. हे पॅरेंट्स आणि हे अपत्ये यांच्यामध्ये जो सारखेपणा आहे याला म्हणायचं हेरेडिटी. किंवा या अपत्यांमधला जो सारखेपणा आहे किंवा या भावंडांमधला जो सारखेपणा आहे त्याला सुद्धा म्हणू शकतो आपण हेरेडिटी. हेरेडिटी इज नथिंग बट द सिमिलॅरिटी बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स ॲज वेल ॲज अमंग द ऑफस्प्रिंग्स ऑफ द सेम पॅरेंट. द कंटिन्युटी ऑफ लाईफ फॉर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम is due to the inheritance. Inheritance is the transmission of characters from parents to their offsprings from generation to generation or from one generation to another generation. आलं लक्षात? तर आपण दुसरा शब्द पाहूया, त्याचं नाव आहे व्हेरिएशन्स. व्हेरिएशन्स या शब्दाचा अर्थ आहे डिफरन्सेस. डिफरन्सेस म्हणजे बदल. The differences between parents and their offsprings as well as among the offsprings of the same parents, that is called as variations. मराठीत म्हणायचं म्हटलं तर आईवडील आणि त्यांची अपत्ये यांच्यामधला जो बदल आहे त्याला म्हणायचं व्हेरिएशन्स. आणि त्यांच्यामधला जो सारखेपणा आहे त्याला म्हणायचं हेरेडिटी. आलं लक्षात? त्यानंतर आता आपण पुढच्या एका मुद्द्याकडे जाऊया. त्याचं नाव आहे मेंडेलियन इनहेरिटन्स. मेंडेलियन इनहेरिटन्स. Mendel was the first one to say that the characters are transmitted from one generation to the next generation. And this transmission of characters, it occurs through the particles, which he called as the factors or determiners. जे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरेक्टर्सचं जे ट्रान्समिशन होतं ते ट्रान्समिशन पार्टिकल सदृश अशा घटकाच्या माध्यमातून होतं आणि याच घटकाला मेंडेलने फॅक्टर असं नाव दिलं. त्यानंतर या फॅक्टरचं नामकरण झालं डिटर्मिनर्स. डिटर्मिनर्स आर दोज विच डिटरमाइन्स द कॅरेक्टर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. पहिला शब्द आहे फॅक्टर, त्याला नाव दिलं डिटर्मिनर. आणि हे फॅक्टर्स किंवा डिटर्मिनर्स किंवा मेंडेलने जे नाव दिलं पार्टिकल्स यालाच नावडेज वी कॉल्ड ॲज जीन्स. काय नाव दिलं त्याला? जीन्स. द कॅरेक्टर्स विच आर ट्रान्समिटेड फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड ॲज हेरेडिटरी कॅरेक्टर्स. म्हणजे पॅरेंटपासून त्यांच्या अपत्यांपर्यंत किंवा एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरेक्टर्सचं जे ट्रान्समिशन होतं अशा कॅरेक्टर्सला म्हटलं जातं हेरेडिटरी कॅरेक्टर्स. तर उदाहरणार्थ असे कोणते कॅरेक्टर्स आहेत की त्यांना आपण अनुवंशिक कॅरेक्टर्स किंवा हेरिडिटरी कॅरेक्टर्स असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ प्लांट्स, आपण प्लांट्सचं उदाहरण घेतलं तर प्लांट्समध्ये फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ द स्टेम. हाईट ऑफ द स्टेम हे एक कॅरेक्टर आहे. ओके. कॅरेक्टर नंबर 2 इज कलर ऑफ द फ्लावर. फुलांचा रंग हे एक कॅरेक्टर आहे.
कॅरेक्टर नंबर 3 इज शेप ऑफ द सीड. चौथं कॅरेक्टर तुम्ही सांगू शकाल कलर ऑफ द सीड. कलर ऑफ द सीड. त्यानंतर पुढचं कॅरेक्टर आहे पोझिशन ऑफ द फ्लावर. फ्लावरची नेमकी पोझिशन काय, आयदर इट इज टर्मिनल इन पोझिशन ऑर इट इज ॲक्झिलरी इन पोझिशन. या पद्धतीने हे सगळे कॅरेक्टर्स आहेत आणि हे प्लांटमध्ये आपण पाहतो. आता दुसरं एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं इन ॲनिमल्स, कोणते एक्झाम्पल आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल हाईट, उंची. काहींची उंची जास्त असते, काहींची उंची कमी असते. ज्याची उंची कमी असते त्याला आपण ठेंगणा म्हणतो किंवा बुटका म्हणतो. ज्याची हाईट नॉर्मल हाईटपेक्षा जास्त असते त्याला आपण उंच म्हणतो, हाईटेड म्हणतो. त्यानंतर दुसरं कॅरेक्टर आहे कलर ऑफ द आईज, डोळ्यांचा कलर. ओके. त्यानंतर आहे कलर ऑफ द स्किन. त्यानंतर हेअर पॅटर्न. हे कॅरेक्टर्स आपण ॲनिमल बॉडीमध्ये पाहतो आणि असे हे जे कॅरेक्टर्स जे आहेत त्यांना आपण म्हणतो हेरेडिटरी कॅरेक्टर्स. काय म्हणतो आपण त्यांना, हेरेडिटरी कॅरेक्टर्स. आता मेंडेल परफॉर्म्ड द सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट. मेंडेलने असे बरेच प्रयोग केलेत. मेंडेल परफॉर्म द सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट टू नो दॅट हाऊ कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. कॅरेक्टरचं ट्रान्समिशन एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कशा पद्धतीने होतं हे पाहण्यासाठी मेंडेलने बरेच एक्सपेरिमेंट केलेत. व्हाय सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आर सीन बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स ॲज वेल ॲज अमंग द ऑफस्प्रिंग्स ऑफ द सेम पॅरेंट्स. पॅरेंट्स आणि त्यांच्या अपत्यांमध्ये सारखेपणा का दिसून येतो किंवा वेगळेपणा का दिसून येतो हे शोधण्यासाठी देखील त्यांनी एक्सपेरिमेंट्स केलेत. ही फाउंड द अँसर ऑफ ऑल दोज क्वेश्चन्स थ्रू द एक्सपेरिमेंट ऑफ हायब्रिडायझेशन. हे सर्व एक्सपेरिमेंट्स मेंडेलने ज्यावेळेस केले त्यावेळेसने त्याने एका एक्सपेरिमेंटल प्लांटचा उपयोग केला आणि ते एक्सपेरिमेंटल प्लांट आहे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो गार्डन पी प्लांट. काय म्हणतो आपण, गार्डन पी प्लांट, किंवा याला दुसरं नाव आहे स्वीट पी प्लांट. हे गार्डन पी प्लांट किंवा स्वीट पी प्लांट याचं बॉटॅनिकल नेम आहे पायसम सटायवम. हे गार्डन पी प्लांट किंवा ज्याला आपण स्वीट पी प्लांट असं म्हणतो, या प्लांटची निवड मेंडेलने या एक्सपेरिमेंटसाठी केली ज्याला आपण नाव देतो एक्सपेरिमेंट्स ऑफ हायब्रिडायझेशन. आणि या एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून त्याने पॅरेंट्स आणि त्यांचे ऑफस्प्रिंग्स यांच्यामध्ये सारखेपणा का दिसतो, त्यांच्यामध्ये वेगळेपणा का दिसतो आणि कॅरेक्टर्स हे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कशा पद्धतीने ट्रान्समिट होतात या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, तुमच्यासमोर प्रश्न असेल की मेंडेलने गार्डन पी प्लांट या प्लांटची निवड एक्सपेरिमेंटल प्लांट म्हणून का केली असेल. आपण कुठल्याही गोष्टीची निवड करतो त्या निवडीमागे काहीतरी कारणं असतात. आलं लक्षात. आता मेंडेलने ज्यावेळेस या गार्डन पी प्लांटचं सिलेक्शन एक्सपेरिमेंटल प्लांट म्हणून केलं त्या सिलेक्शन मागे देखील काही कारणं होती. मेंडेल सिलेक्टेड द गार्डन पी प्लांट that is sweet pea plant or Pisum sativum as an experimental plant because of following reasons. त्याने या प्लांटचं सिलेक्शन एक्सपेरिमेंटल प्लांट म्हणून का केलं त्यामागे काही कारणं आहेत. आता आपण या कारणांचा जरा शोध घेऊया की मेंडेलने या प्लांटचं सिलेक्शन का केलं. नंबर 1, गार्डन पी प्लांट इज इझी टू हँडल. पहिलं कारण काय आहे, इझी टू हँडल. हँडलिंग करायला अतिशय सोपं असं ते प्लांट आहे. दुसरं कारण आहे
इट इज इझी टू कल्टिवेट. त्याचं कल्टिवेशन करणं लॅबोरेटरीमध्ये अतिशय सोपं आहे. इट इज इझी टू हँडल. इट इज इझी टू कल्टिवेट. तिसरं रिझन आहे इट्स फ्लावर्स आर नॉट टू लार्ज, नॉट टू स्मॉल. या प्लांटला येणारे फ्लावर्स खूप मोठेही नाहीत आणि खूप लहानही नाहीत, किंवा त्यांना हँडलिंग करणं अतिशय सोपं आहे. चौथं कॅरेक्टर आपण सांगू शकतो की या गार्डन पी प्लांटचं लाईफ स्पॅन जो आहे तो शॉर्ट आहे. इट हॅज ए व्हेरी शॉर्ट लाईफ स्पॅन. अतिशय छोटा असा त्याचा लाईफ स्पॅन आहे. त्याची लाईफ सायकल अतिशय छोट्या कालावधीमध्ये कंप्लीट होते आणि म्हणून त्याचं सिलेक्शन त्याने केलं. नंबर 5 इज इट इज ए नॅचरली सेल्फ पॉलिनेटेड प्लांट. नॅचरली सेल्फ पॉलिनेटेड प्लांट. पुढचं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये सापडणारं द क्रॉस पॉलिनेशन इज पॉसिबल. क्रॉस पॉलिनेशन इज पॉसिबल. गार्डन पी प्लांट इज नॅचरली सेल्फ पॉलिनेटेड प्लांट, म्हणून त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन, आर्टिफिशियल पॉलिनेशन घडवून आणणं सोपी गोष्ट आहे. पुढचं कॅरेक्टर इट शोज नंबर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स. गार्डन पी प्लांट शोज नंबर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स. कॅरेक्टर नंबर 8 आपण सांगू शकतो इट शोज इट प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ सीड्स. मोठ्या प्रमाणात त्यापासून सीड्स तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर जे मेंडेलला यामध्ये दिसून आलं ते आहे इट डज नॉट शो एनी इंटरमिडिएट कॅरेक्टर. कोणत्याही प्रकारचं इंटरमिडिएट कॅरेक्टर या प्लांटमध्ये त्याला दिसत नाही. आणि म्हणून हे सर्व कारणं कन्सिडर करता मेंडेलने गार्डन पी प्लांटची निवड एक्सपेरिमेंटल प्लांट म्हणून केलेली आहे. आपण एका बाजूने सगळे कॅरेक्टर्स कन्सिडर करूया. व्हाय डीड मेंडेल सिलेक्ट गार्डन पी प्लांट ॲज अन एक्सपेरिमेंटल मटेरियल. आपण असं म्हणू शकतो मेंडेल सिलेक्टेड गार्डन पी प्लांट ॲज अन एक्सपेरिमेंटल मटेरियल बिकॉज ऑफ फॉलोइंग रिझन्स सच ॲज द फर्स्ट रिझन इज इट इज इझी टू हँडल. सेकंड इज द फ्लावर्स आर नॉट too small, not too large. Number 3, it is easy to cultivate. Number 4, it has very short lifespan. Number 5, it is a naturally self-pollinated plant. Hence, cross-pollination is possible. It shows number of contrasting characters. It produces large number of seeds. And finally, it does not show any intermediate characters. इत्यादी कारणांचा विचार करता मेंडेलने गार्डन पी प्लांट या प्लांटचं सिलेक्शन एक्सपेरिमेंटल प्लांट म्हणून केलेलं आहे. आता या सर्व कॅरेक्टर्सपैकी एक कॅरेक्टर आपण पाहिलं की इट शोज नंबर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स. गार्डन पी प्लांटमध्ये आपल्याला 7 पेअर्स ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स दिसून येतात. ते आहेत कॅरेक्टर नंबर 1 इज हाईट ऑफ द स्टेम. हाईट ऑफ द स्टेम. हाईट ऑफ द स्टेम हे एक कॅरेक्टर आहे. and this one character is controlled by 2 genes such as gene for tallness and gene for dwarfness. ह्या 2 जीन्सकडनं हे एक कॅरेक्टर जे आहे ते कंट्रोल केलं जातं आणि त्या कॅरेक्टरचं नाव आहे हाईट ऑफ द स्टेम. कॅरेक्टर नंबर 2 इज कलर ऑफ द फ्लावर. कलर ऑफ द फ्लावर, फुलांचा रंग. हे एक कॅरेक्टर कंट्रोल करणारे 2 जीन्स आहेत. त्यापैकी एक जीन आहे जीन फॉर रेड कलर ऑफ द फ्लावर आणि जीन फॉर व्हाईट कलर ऑफ द फ्लावर. तिसरं कॅरेक्टर आहे पोझिशन ऑफ द फ्लावर.
position of the flower is one of the characters, and this character is controlled by two genes such as axillary and second one is terminal. These two are the positions of the flower. The first position is axillary position, second position is terminal position. Character number 4 is shape of the seed. Shape of the seed. बियांचा आकार. It is one of the characters, and this character is controlled by two genes such as gene for round shape of the seeds and gene for wrinkled shape of the seeds. राऊंड आणि रिंकल्ड असे दोन प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत. त्यापैकी एक डॉमिनंट आहे, दुसरं रेसेसिव्ह आहे. कॅरेक्टर नंबर 5 इज कलर ऑफ द सीड. Color of the seed is one of the characters, and this character is controlled by two genes such as yellow colored seeds and green colored seeds. It is denoted by small y, it is denoted by capital Y. Character number 5 is color of the seed, and now the next character is shape of the fruit. Shape of the fruit is one of the characters. This character is controlled by two genes such as inflated, denoted by capital I, and constricted, denoted by small I. And the last pair found in garden pea plant is color of the fruit. Color of the fruit, in which this character is controlled by two genes such as gene for green color of the fruit, denoted by capital G, while gene for yellow color of the fruit, and it is denoted by small g. These 7 pairs of contrasting characters are found in one plant that is called as garden pea plant or the sweet pea plant. That's why Mendel selected this garden pea plant as an experimental plant for its experiments. The next point is जेनेटिक टर्मिनॉलॉजी. तर या चॅप्टरमधले काही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करण्यासाठी काही व्याख्या आपल्याला पाहाव्या लागतील. त्याच्यापैकी पहिली व्याख्या आहे कॅरेक्टर. The first word is character. Character is a feature of an organism. What is character? It is a feature of an organism. ऑर्गॅनिझमचं ठळक असं वैशिष्ट्य जे आहे त्याला आपण कॅरेक्टर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हाईट ऑफ द स्टेम, कलर ऑफ द स्किन, हे त्याचं कॅरेक्टर आहे. दुसरी डेफिनेशन आहे ट्रेट. ट्रेट म्हणजे काय? ट्रेट इज ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. काय ते? इट इज ॲन इनहेरिटेड
कॅरेक्टर, जे कॅरेक्टर इनहेरिट होतं त्याला म्हणायचं ट्रेट. अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट, either it is dominant or recessive. The inherited character is called as trait, while character is the feature of an organism. The third definition is factor. हा शब्द आपण आधीच पाहिला. Factor is a particle present in the organism which acts as a unit of heredity and is responsible for inheritance and expression of characters. काय सांगितली डेफिनेशन? इट इज ए युनिट ऑफ हेरिडिटी, युनिट ऑफ हेरिडिटी. त्यानंतर काय म्हटलं आपण? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरेक्टरचं ट्रान्समिशन आणि ते ट्रान्समिशन झाल्यानंतर पुढच्या जनरेशनमध्ये त्याचं एक्सप्रेशन, या सर्व गोष्टी करण्यासाठी जे पार्टिकल्स असतात, दीज पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स. ओके, factors are nothing but the particles present in the organism which acts as a unit of heredity and responsible for inheritance and expression of characters. ओके, त्यानंतरची पुढची डेफिनेशन आहे, डेफिनेशन नंबर 4 इज जीन. जीन इज ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. A very simple definition of gene is there. It is a particular segment of DNA. DNAच्या पर्टिक्युलर सेगमेंटला जीन असं म्हणतात. जीन इज ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स. एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरेक्टरचं ट्रान्समिशन करणे आणि पुढच्या जनरेशनमध्ये त्या कॅरेक्टर्सचं एक्सप्रेशन करणारा जो फॅक्टर आहे दॅट इज कॉल्ड ॲज जीन. इट इज ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. ओके, द नेक्स्ट डेफिनेशन इज alleles. Definition number 5 is allele. Alleles are also known as allelomorph. आता या शब्दाची डेफिनेशन आपल्याला पाहिजे आहे. ए पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर a pair of contrasting characters controlling a single trait. allele या शब्दाची डेफिनेशन आहे ए पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स कंट्रोलिंग ए सिंगल ट्रेट. और you may say that two or more alternative forms of a gene, two or more alternative forms of a gene for a particular character is known as allele or allelomorph. उदाहरणार्थ आपण असं पाहूया की एक कॅरेक्टर, ए सिंगल कॅरेक्टर दॅट इज कॉल्ड ॲज color of the flower. Color of the flower is a single character or unique character. This character is controlled by two genes such as gene for
रेड कलर, जीन फॉर व्हाईट कलर. तर हा जो रेड कलर आहे याला आपण कॅपिटल आरने दर्शवितो आणि व्हाईट कलर जो आहे त्याला स्मॉल आरने दर्शवतो. आता हे एक कॅरेक्टर आहे, द कलर ऑफ द फ्लावर. दिस वन कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय दीज टू जीन्स, दॅट इज जीन फॉर रेड कलर ऑफ द फ्लावर, जीन फॉर व्हाईट कलर ऑफ द फ्लावर. आता हे दोन जीन्स जे आहेत, दीज आर द अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ए वन जीन दॅट इज color of the flower. Hence, these two genes are called as alleles. ह्या दोन जीन्सला म्हणायचं alleles किंवा this pair of contrasting characters which control a single trait is known as alleles or allelomorph. दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल नंबर 2, height of the stem. height of the stem. height of the stem हे एक कॅरेक्टर आहे, but this one character is controlled by two genes such as gene for tallness, that is denoted by capital T, and gene for dwarfness, denoted by small t. These two alternative forms of a single trait are called as alleles. They are also known as allelomorph. The next definition is dominant. डॉमिनंट या शब्दाची डेफिनेशन आपण पाहूया. हे दोन शब्द आहेत, त्याच्यापैकी एक शब्द आहे डॉमिनंट आणि दुसरा शब्द आहे रेसेसिव्ह. आधी आपण डॉमिनंट या शब्दाची डेफिनेशन पाहूया. डॉमिनंट हा शब्द आपण ऐकलेला आहे. डेफिनेशनच्या स्वरूपात जर आपण म्हटलं, द कॅरेक्टर or gene expressed itself in the hybrids of F1 generation. The character or a gene expressed itself in the hybrids of F1 generation is known as dominant character or dominant gene. जे F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर स्वतः एक्सप्रेस होतं त्याला डॉमिनंट कॅरेक्टर असं म्हणायचं, किंवा ते कॅरेक्टर कंट्रोल करणारा जीन जो आहे त्याला म्हणायचं डॉमिनंट जीन. द डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस्ड इटसेल्फ इन द हायब्रिड्स ऑफ F1 जनरेशन. ओके, आता आपण हे वरचे एक्झाम्पल पाहिलेत, कलर ऑफ द फ्लावर आणि हाईट ऑफ द स्टेम. याच्यामध्ये रेड कलर ऑफ द फ्लावर इज द डॉमिनंट कॅरेक्टर. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये टॉलनेस इज द डॉमिनंट कॅरेक्टर. म्हणजे F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर स्वतः एक्सप्रेस होतं दॅट कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कॅरेक्टर, आणि ते कॅरेक्टर ज्या जीन्सकडनं एक्सप्रेस होतं त्या जीन्सला म्हणायचं डॉमिनंट जीन्स. ओके, डेफिनेशन नंबर 7, रेसेसिव्ह. आता याचं अगदी अपोजिट. उदाहरणार्थ, द कॅरेक्टर ऑर जीन विच इज अनेबल टू एक्सप्रेस इटसेल्फ इन द हायब्रिड्स ऑफ F1 जनरेशन इज नोन ॲज रेसेसिव्ह कॅरेक्टर ऑर रेसेसिव्ह जीन. जे कॅरेक्टर किंवा जीन F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होऊ शकत नाही दॅट इज कॉल्ड ॲज रेसेसिव्ह कॅरेक्टर ऑर रेसेसिव्ह जीन. आता वरच्याच एक्झाम्पलमध्ये रेड कलर ऑफ द फ्लावर जर डॉमिनंट कॅरेक्टर असेल तर व्हाईट कलर ऑफ द फ्लावर इज कॉल्ड ॲज रेसेसिव्ह कॅरेक्टर. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये टॉलनेस हे जर डॉमिनंट कॅरेक्टर असेल तर डॉर्कनेस हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. डॉमिनंट कॅरेक्टर इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स.
while recessive characters are always denoted by small letters. कॅपिटल लेटर्समधले सर्व जीन्स हे आपण डॉमिनंट जीन म्हणून ओळखतो आणि स्मॉल लेटर्समधले जीन्स हे रेसेसिव्ह जीन म्हणून ओळखले जातात. ओके, त्यानंतरची डेफिनेशन आता फिनोटाईप. पुढची डेफिनेशन आहे फिनोटाईप. फिनोटाईप या शब्दाची डेफिनेशन जर आपण पाहिली, द एक्सटर्नल appearance of an organism is called as phenotype. The external appearance of an organism is called as phenotype. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम बाहेरून जसा दिसतो तसा, जे कॅरेक्टर आपल्याला बाहेरून दिसतात त्या कॅरेक्टरला म्हणायचं फिनोटाईप. आता उदाहरणार्थ, पोपटाचा रंग हिरवा आहे, हा फिनोटाईप आहे. परंतु हिरवा रंग कंट्रोल करणारा जो जीन आहे तो आपण पाहू शकत नाही, म्हणून त्याला म्हणायचं जिनोटाईप. हे दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यातला पहिला शब्द आहे फिनोटाईप, एक्सटर्नल ॲपिअरन्स, आणि इंटरनल कॅरेक्टर जे असतात त्याला म्हणतो आपण जिनोटाईप. आता एक्सटर्नली आपण काय पाहू शकतो, याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर द कलर ऑफ द फ्लावर इज रेड, द कलर ऑफ द फ्लावर इज व्हाईट, द शेप ऑफ द सीड इज राऊंड, द कलर ऑफ द सीड इज ग्रीन. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो, म्हणून त्याला म्हणायचं फिनोटाईप. लक्षात. त्यानंतर आता पुढची डेफिनेशन, द जेनेटिक मेकअप, द जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम the genetic makeup of an organism is known as genotype. आता याच्यामध्ये आपण सांगू शकतो, द ऑर्गॅनिझम इज टॉल, द ऑर्गॅनिझम इज टॉल. आता तो कोणत्या प्रकारचा टॉल आहे, तर इट इज प्युअर टॉल. आपण असं म्हटलं की ऑर्गॅनिझम हा प्युअर टॉल आहे. प्युअर टॉल या शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये असलेले दोघं जीन्स हे डॉमिनंट आहेत. फॉर एक्झाम्पल, इट इज डॉर्फ, त्याच्यामध्ये असलेले दोघं जीन्स हे रेसेसिव्ह आहेत. पुढची डेफिनेशन आहे डेफिनेशन होमोझायगस. होमोझायगस या शब्दाची फोड जर तुम्ही केली तर दोन शब्द तयार होतात. त्यापैकी एक आहे होमो म्हणजे सेम, होमो या शब्दाचा अर्थ आहे सेम, आणि झायगस म्हणजे झायगॉटिक, ज्यापासून तयार झालेला. फॉर एक्झाम्पल, इफ द फादर इज टॉल अँड मदर इज डॉर्फ, फादर टॉल अँड मदर इज डॉर्फ. हे एक एक्झाम्पल आपण पाहतो आहे. आता टॉल फादर आपण कसे दाखवतो, कॅपिटल टी, आणि डॉर्फ आहे स्मॉल टी. आता यांच्यापासून तयार झालेला जो आहे तो आपल्याला मिळतो कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता याला तुम्ही होमोझायगस म्हणाल का, नाही म्हणू शकत. याच्यामध्ये एक आहे कॅपिटल टी, दुसरा आहे स्मॉल टी, म्हणून हा जो प्रकार आहे याला म्हणायचं हेटेरोझायगस. आता होमोझायगस हे येण्यासाठी दोघं पॅरेंट्स कसे असावेत, सारखे असावेत. फॉर एक्झाम्पल, इफ फादर इज टॉल अँड मदर ऑल्सो टॉल, देन यू विल गेट टॉल ऑफस्प्रिंग्स. ओके,
असा जो ऑर्गॅनिझम आहे त्याला म्हणायचं होमोझायगस. आता डेफिनेशनच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर ती डेफिनेशन आपण अशी करू शकतो, एन ऑर्गॅनिझम having similar or identical gene pair for particular character. An organism having similar or identical gene pair for particular character. या डेफिनेशनमधला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सिमिलर और आयडेंटिकल जीन पेअर. आता एखादा ऑर्गॅनिझम की त्याच्यामध्ये दोघं जीन्स हे सारखे आहेत, मग ते अशा प्रकारचे डॉमिनंट असो किंवा अशा प्रकारचे रेसेसिव्ह असो. जर दोन्ही जीन्स सारखे असतील तर त्या ऑर्गॅनिझमला म्हणायचं होमोझायगस. इफ द ऑर्गॅनिझम shows dissimilar gene pair, then such organism is called as heterozygous. त्याला म्हणतात हेटरोझायगस. हेटरो या शब्दाचा अर्थ आहे डिफरंट आणि झायगस या शब्दाचा अर्थ आहे झायगोटिक. इफ फादर इज टॉल, मदर इज डॉर्फ, then the organism having dissimilar gene pair in the form of capital T and small t, such organism having dissimilar gene pair is called as heterozygous. ओके, ह्या दोन संकल्पना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, एक होमोझायगस, एक हेटरोझायगस. होमोझायगस म्हणजे an organism having similar or identical gene pair for a particular character, while heterozygous is a organism having dissimilar or a different gene pair for a particular character. आता या ठिकाणी पर्टिक्युलर कॅरेक्टर म्हणजे हाईट हे कॅरेक्टर जर कन्सिडर केलं तर या कॅरेक्टरचे दोन जीन्स जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये सारखे असतात, कॅपिटल टी, त्या ऑर्गॅनिझमला म्हणायचं होमोझायगस. जेव्हा सेम कॅरेक्टर कंट्रोल करणारे दोघं वेगवेगळे जीन त्या ऑर्गॅनिझममध्ये असतील त्या ऑर्गॅनिझमला म्हणायचं हेटरोझायगस ऑर्गॅनिझम. तर या दोन संकल्पना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, होमोझायगस आणि हेटरोझायगस. होमोझायगस ऑर्गॅनिझम हा अशा प्रकारच्या पॅरेंटपासून तयार होतो की ते पॅरेंट्स हे आयडेंटिकल आहेत. द पॅरेंट नंबर 1 इन द फॉर्म ऑफ फादर और मेल पॅरेंट इज टॉल, पॅरेंट नंबर 2 और द फीमेल पॅरेंट इज ऑल्सो टॉल. बोथ द पॅरेंट्स आर सिमिलर, देन you will get homozygous individual. If both the parents are different, then you will get heterozygous organism. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासाला पुढच्या डेफिनेशनपासून आपण सुरुवात करूया. थँक्यू व्हेरी मच.